आज आपण बनवणार आहोत जवसाची व तिळाची चटणी। मी त्याच्यासाठी 1 वाटी जवस व 1 वाटी तीळ मिक्स करून घेतलेले आहेत व आपल्याला लोखंडाच्या कढईमध्ये छान लालसर भाजून घ्यायचे आहे। व्यवस्थित हलवून भाजवायचे आहे आणि तडतड उडायला लागल्यानंतर तीळ व जवस आपल्याला समजून जाते की आपले जवस व तीळ भाजलेले आहे। असे लालसर भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता किती छान भाजलेलं आहे। आता हे थंड करून आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं थंड करूनच टाकायचं आहे। आता आपलं तीळ व जवस थंड झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल चटणी टाकून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया व आपण हे मिक्सरला 2 ते 3 वेळेस फिरवून घेऊया। असं ओबडधोबडच फिरवायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये लसूण टाकू शकता, कमी किंवा जास्त। आता परत एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला। तुम्ही पाहू शकता कशी ओलसर आपली चटणी झालेली आहे। अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपली चटणी तयार होणारी आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।